मोठी बातमी आहे। पश्चिम रेल्वेच्या वसई नालासोपारा मार्गावर पावसाचं पाणी अजूनही रुळांवर साचू नये किंबहुना ते ओसरलेलं नाही आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ही वसई स्थानकापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे। परिणामी विरार, नालासोपारा, पालघर आणि डहाणूकडे जाणारे शेकडो प्रवासी अजूनही वसई स्थानकात खोळंबून आहेत। पश्चिम रेल्वेची लोकल सेवा आज दुपारपासूनच विस्कळीत झालेली होती, त्यामुळे वसई स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती। या परिस्थितीत पिण्याचं पाणी, अन्न आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली। महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक गैरसोयीचा सामना करावा लागला आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहूया आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनं घेतलेला आढावा। दुपारपासूनच पश्चिम रेल्वेची जी लोकल सेवा आहे ही वसईपर्यंत जाते आहे, त्यामुळे नालासोपारा, विरार आणि त्याच्या पुढे पालघर, डहाणूला जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हात झालेले आहेत। 5 ते 6 तास हे या ठिकाणी वसई स्टेशनला होते आणि आता अचानकपणे त्यांचा सहनशीलतेचा अंत संपलेला आहे। आता ते चालत या ट्रॅकवरून जात आहेत। पुढे गुडघाभर पाणी या ट्रॅकवर आहे। नालासोपारा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे प्रवासी आहेत। आता हे नालासोपाराच्या दिशेने जातील, नालासोपाराहून काही विरारच्या दिशेने जातील। मात्र पूर्णपणे आता प्रवास हे आहेत की रात्रीची वेळ झालेली आहे, काहीच पश्चिम रेल्वेचा थांगपत्ता नाही आहे आणि आपण जर बघितलं तर आता हे प्रवासी ट्रॅकने जाणार आहेत। इथे कोणताही नेता आला नाही आहे किंवा प्रशासनही आले नाही आहे, कोणतीही व्यवस्था केलं नाही आहे। काय सांगा, कुठे जायचं आहे, कसं आता? नालासोपारा। मग आता पैदल पैदल? हाँ, गाड़ी नहीं है, क्या करेंगे? कितने घंटे से? इधर 2 घंटे से पड़ा हुआ। नालासोपारा कितना घंटा? 1.5 घंटा। 1.5 घंटा चल के? हाँ, कितना पानी है? कुछ कमर तक है, यहाँ तक है पानी। यहाँ तक है। अभी जाना कहाँ है आपको? अभी जाना मेरे को बोरीवली है। फिर अभी बोरीवली उधर ही रहूंगा, दोस्त की इधर रहूंगा। आपण जर बघितलं तर बेहाल येथील प्रवाशांचे हाल बेहाल झालेले आहेत, त्रासलेले आहेत। दिवसभर पावसानं झोडपलेलं होतं आणि आता रात्रीही हाल काही संपेना। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई।